हॅलो हॅलो गाईज. आम्ही चाललोय चिंचवडला कारण की आमची अॅनिव्हर्सरी आम्ही फॅमिली सोबत सेलिब्रेट केली नव्हती आणि मध्ये माझा भाऊ पण जरा थोडा आजारी होता त्यामुळे आणि त्याची पण बाय द वे त्याची पण अॅनिव्हर्सरी होती 12 तारखेला. त्यामुळे आमच्या चौघांचे पण एकत्र सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही चाललोय चिंचवडला फॅमिली सोबत. मस्त हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणार आहे आणि परत रिटर्न येणार. आम्हाला 1:30 वाजता पोहोचायचं होतं पण आम्ही अजून इथेच ट्रॅफिकमुळे ती गाडी हलली आणि आम्हाला आता जवळजवळ अजून 1 तास लागणार आहे, म्हणजे 2:30 वाजणार आहेत आम्हाला पोहोचायला. काय यार भया, तुझ्यामुळे सगळं होतं. तो त्याच्यात सरळ ढकलायचं म्हणजे बरोबर. हा ना भाई, म्हणजे कधीतरी यार आम्ही टाइमवर पोहोचायला पाहिजे. कधीतरी लाईफ मध्ये एकदा तरी असं प्राऊड फील झालं पाहिजे स्वतःवर की हा आम्ही उठलो आणि आम्ही वेळेवर चाललोय. पण नाही, आम्ही जर आमची वेळ पाळली तर घरचे आम्हाला सत्कार करतील माहिती का, कारण की त्यांना माहितीये की आम्ही एक टाइम दिला तर त्याच्या 1 तासानंतरच आम्ही येणार. सगळ्यांनी ओळखलेलं आहे की आम्ही कधीच आमचा टाइम फॉलो करत नाही आणि नेहमी आम्ही निघतो तेव्हा ट्रॅफिक तर असायलाच पाहिजे. वैताग आलाय ट्रॅफिकचा. दुसरं घर घेऊन टाकू मग ह्या आपण आता लवकरच, जिथे ट्रॅफिक नसेल अजिबात. तू कुठेही जा, आजकाल ट्रॅफिक आहे आणि त्यात काही वारजे ब्रिज वरची ट्रॅफिक हमखास. नवले ब्रिज, वारजे ब्रिज, इथे ट्रॅफिक तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, कारण की आपण खतरो के खिलाडी आहे. आम्ही राहतो नवले ब्रिज शेजारी, आम्ही खतरो के खिलाडी. जिंदगी और मौत का खेल. मौत को टच करके वापस आने. येण्याचं बाजार. चला 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 चला, आपल्यामुळे सगळ्यांना लेट होते जेवायला. पोहोचूया टाइमवर. बाय द वे, काल आम्ही हा नवीन माईक घेतला. मला कमेंट करून नक्की सांगा की आवाज कसा आहे. नक्की कमेंट करा प्लीज. करतील ना कमेंट? करतील कमेंट, नक्की कर. फायनली 1.5 तासांनी पोहोचलो आम्ही हॉटेलमध्ये. ही थाळी घेतली होती आम्ही. 1 नंबर जेवण होतं, 1 नंबर. जे व्हेज खाणारे असतील त्यांनी या हॉटेलला नक्की विजिट करा. खूप छान जेवण होतं. मस्त पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. ही कुठं जाते आणि सामान जर भेटत नाही, असं होतच नाही. इकडं जाईल तिकडं मग. मस्तपैकी पोटभर जेवण झालेलं आहे. आई पप्पांना घरी सोडलं आणि आता आम्ही निघाले परत आमच्या घरी जायला. आईने आम्हाला मस्त लाडू पण दिलेले, डिंकाचे लाडू. ऍक्च्युली माझ्यासाठी नाही दिलेत, ते जावयासाठी दिलेत. लाडका जाव. खूप छान सेलिब्रेशन झालं. जेवण पण खूप छान होतं. काय हॉटेलचं नाव होतं रे ते? भुलेश्वर थांबा. पंचपक्वान. नाही रे, पंचामृत हॉटेलचं नाव आहे.
जे चिंचवडमध्ये राहतात त्यांना जुना जकात नाका माहित असेल तर तिथे पंचामृत आहे हॉटेल. खूप पंचामृत आहे हॉटेल. हॉटेल आहे पंचामृत आहे. आम्ही गेलो होतो ते हॉटेल पंचामृत. खूप भारी म्हणजे यम होतं. खूप छान होतं जेवण. खूप छान. म्हणजे जे व्हेजिटेरियन आहेत ना त्यांनी त्या हॉटेलमध्ये नक्की विजिट करा. थाळी आहे. कितीला होती ना माझ्या थाळी? 380 ला होती काहीतरी. येस, अराउंड 380. 380 वर्थ इट होती. वर्थ इट होती. करेक्ट. 380 पर्यंत थाळी होती. खूप छान होती. ट्राय करा पण एकदा नक्की जा. व्हेज पण खूप छान मिळतं बाहेर. नॉनव्हेज वाले पण जाऊ शकतात तिथे. असं काही नाहीये की नॉनव्हेजच खायला पाहिजे. बरोबर की नाही? बरोबर. चलो, अशा प्रकारे आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे. महेश जरा बिझी आहे गाडी चालवण्यामध्ये. कारण की ट्रॅफिक आहे पुन्हा एकदा. आणि हे आणि गुगल मॅपला ब्लू दाखवत होते बाय द वे. गुगल मॅप वर खरंच भरोसा नका करू या गुगल मॅप वर. फालतूगिरी चालली. कुठेच्या कुठे नेऊन सोडतो हे गुगल मॅप. चला तर मग भेटूया. आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.